मी भाषण ऐकत राहतो, रोज पेपर वाचत राहतो. मला सांगा, फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे का? मला फक्त एवढं विचारायचं आहे. शिव्या. आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती. मला काही समजेल ना, काय वाईट केलं बाबा यांचं. चिखलीकर बोंब मारतो, वानखेडे बोंब मारतो, हे सुरू झाले. कशामुळे बाबा? मी काय तुमचं वाईट केलंय का? पण त्यांना मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. माझं त्यांना वाटतं समज आहे, त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करू. अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमचे विरोधक करत आहेत. युतीमध्ये आहे, पण जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीने सांगतो. मला सांगा, अशोक चव्हाणाला विरोध केला, तुमची मतदान देणार आहे का तुम्ही? त्यांना देणार आहात का? मला शिवाय दिल्या मग तुमची मतदान मिळणार आहेत का? मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या, कामावर द्या. काम जे केलं त्याला चालू सोडून द्या. खोटं बोलायचं कारण काय? मला सांगा, तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावच्या प्रस्तावावर चांगली गोष्ट आले, ते माझ्याकडे चर्चा केली. मी म्हटलं बाबा ठीक आहे, हातगावचा नगर आमचा करा, हिमायतनगरचा आमचा करा. काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या, काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या. ठीक आहे सांगतो म्हणले. 5-6 दिवस आलेच नाही. शेवटची तारीख पण सर आदल्या दिवशी आले नाही. म्हणलं फॉर्म भरून टाका, काय करणार? शेवट आम्ही आम घेतले आहात. आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून द्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष पक्के होऊन राहिले, तिकडचे माणसं पळून गेले. कुठे हातगावचे इकडचा माणसं प्रयत्न झाला. म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून येण्याचा प्रयत्न होत असेल. मित्र आम्ही गपचूप बसायचं का? काय चुका आमच्या? जाहीरपणे बोलतो, विटनेस आहे. आम्ही सगळं केशव देशमुखांना विचारते, मला याच्या जाहीर विचारा. ही सगळी मंडळी विटनेस याला, म्हणजे एकटा बोलत नाही. आमच्या जो युतीची भाषा करायची, आमच्या लोकांना बोलवायचं, आमच्या लोकांना सांगायचं आज उद्या करू, 4 दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार करून द्यायचे, आमच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार द्यायचे. हे जे असेल केलेली बरी. पण त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं नाही, अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे, जनतेच्या दरबारात आहोत. लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील, आमचे उमेदवार पसंत असेल तर भाजपचा या जेवढे 100% उमेदवार निवडून येतील अशी त्या खात्री खोटं बोलायचं नाही तर नाही, हरकत नाही. खोटं बोलू नका की अशोक चव्हाण केलं आहे म्हणून. जेवढं आम्ही राज्य चालवलेलं आहे, राज्यामध्ये महायुती चालते, महाआघाडीचं सरकार मी चालवलेलं आहे. एकेकाळी 3-4 पक्ष घेऊन मी चाललेलो आहे. राज्याचा मुख्यमंत्री मी भले काँग्रेस जरी होतो, 3-3, 4-4 पक्ष अपक्ष आमदार घेऊन मी साधारण 190-200 लोकांचं सरकार मी चालवते एकेकाळी. तर मला काय चिखली नगरपालिकेमध्ये काय खोटं बोलण्याची काय गरज आहे? तुला करायची इच्छा नाही, आम्हाला काही द्यायची इच्छा नाही, तर ठीक आहे, तुमचं रडू, आम्ही आमचं रडू. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही आलेलो आहोत, जनता आमच्या 100% राहणार आहे. मग तुम्हाला आमच्या विधी करायची गरज काय पडली? पण तुम्हाला आमची इच्छा संपवायचीच होती. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे, तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला, आम्ही संपणार नाही हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मी तो खुलासा यासाठी करत आहे, मी खुलासा यासाठी करत आहे की तुम्हाला खरं काय ते कळलं पाहिजे. आम्हाला काही व्यक्तिगत भांडण आहे कोणाशी, व्यक्तिगत काम, म्हणून मी माझ्या सहकारी मित्र या सगळ्यांच्या प्रचारात आला मुद्दाम. तुम्ही चिंता करू नका, अशोक चव्हाण व्यक्तिशःही तुमच्या बरोबर आहे, पक्षाबरोबर आहे, आणि तुम्हाला पूर्णपणे निवडून आणण्याकरता प्रयत्नाची फरक असला मी गेल्याशिवाय राहणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे, हरकत नाही, कारण आम्ही उतरवली. आमचे मुख्यमंत्री येऊन गेले, त्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, आज मंत्री फिरतात माझा राष्ट्रवादीच्या शिवसेनेचे. पण असे बेछूट आरोप करत आहे, मला थोडंसं उत्तर करणार, मला माझी व्यक्तिगत टीका करायची नाही, पण ते जे बोलले तुला खरं तर सांगावं लागेल. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री. ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा येऊन राहायची अशी आहे. मला गुलाबराव पाटील हात जोडून विनंती करायची, गुलाबरावजी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक काम झालंय का मला सांगावं, झालंय का?
खेड्यापाड्यातील लोक अजूनही घालून घेऊन फिरतायत, कारण की तुमच्या जलजीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रिडचं काम होऊन गेलं असतं. आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. अरे मोदी साहेबांचा पैसा, केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर नांदेडची गोष्ट करत तर पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय. पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का होत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या, ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला. आता तरी खरं बोला. अशोक चव्हाण टीका करा ना, ते मला टीकेची सवय लागेल. तुम्ही मला चक्रव्यूहामध्ये अटकून अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही किती जरी काही जरी बोललं, अशोक चव्हाण का आहे ते मराठवाड्याच्या, नांदेडच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नको नाहीये. आणि किमान बोलताना खरं निवडणूक आहे, खरं तर बोला. छूट आरोप करायचे, खोटं नाटक काहीतरी बोलायचं, ही काय पद्धत झाली का? खरं तरी बोला. आणि आम्ही पाणीपुरीला पूर्ण निवडणूक आश्वासन द्या ना, शिवसेनेच्या वतीने द्या, काय हरकत नाही. जलजीवन मिशनची कामं तरी मराठवाड्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये तरी पूर्ण करा, वॉटर ग्रिडचं काम पूर्ण करा, अशी हात जोडून विनंती आहे. नगरपालिकेच्या कामाला विषय द्या, तुमच्याकडे विषय नाही, तो नगर विकासचा विषय आहे, पण पक्ष तुमचा संबंध आहे त्याच्याशी, त्याला पैसे द्या. वर्ष पैसे दिले नाहीत, कामं पूर्ण कशी होतील? त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे, ही सगळी कामं प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. मला काही म्हणणं नाही. टीका करा, आपली सगळी कामं की आपल्या करता, आपल्या समक्षेत्राकरता निश्चित आपल्याला कामी पडणार आहे. आणि मित्र, मला एवढं सांगायचं आहे की निवडणूक आज फक्त घोषणाबाजी करण्याकरता किंवा आज फक्त चुकीचे काही वंदना करून आपल्या मत मागण्याचे इलेक्शन नाही आहे, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणारा मी माणूस आहे. आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे. आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे म्हणून यायचं जायचं असा विषय नाही आहे. आत्मीयता आहे, आपली लोक आहेत. आणि एवढी माणसं कशा जमतात? यांच्या सभा गल्ली मुळात घ्याव्या लागतात, आणि तुमच्या भाजपच्या सभा आज तंगडामध्ये एवढ्या घ्याव्या लागतात. आज संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे, वारं कुठल्या दिशेने वाहत आहे. आणि तो फक्त आरोप प्रत्यारोप, मी या ठिकाणी कोणावर आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही, फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे, हे मला मुद्दाम सांगायचं. माझी सवय नाही, पण माझी सवय असं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं, आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये. आलो अंगावर घेतलं शिंगावर, एवढी ताकद मात्र जरूर आहे. एवढी ताकद मला सवय आहे. खोटं बोलायचं काम नाही, म्हणून ते करून दाखवू. आम्हाला वाईट वाटतं, मोठे मोठे मंत्री येतात, अरे गावामध्ये जी कामं हाती घेतली कमी पूर्ण करा. तुमची डिपार्टमेंट आहे, तुमचं काम आहे, तेवढं तर तुम्ही पूर्ण करा. तुम्ही नांदेडला पुढच्या 5 वर्षानेच येणार आहात, एवढं पूर्ण करा. चौकून अशोक चव्हाणला घेरायचं हरकत नाही. तुम्ही जरी मला घेरलं या चक्रव्यूहातून, मला माझी जनता बाहेर काढणार आहे, हे 100% शक्य. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.